अर्हन्तो भगवन्त इन्द्रमहिता सिद्धाश्च सिद्धीश्वरा आचार्या जिनशासनोन्नतिकरा पूज्या उपाध्यायका श्रीसिद्धान्तसुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधका पञ्चैते परमेष्टिना प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलम् श्रीमन्नम्रसुरासुरेन्द्रमुकुट प्रद्योतरत्नप्रभा भास्वत्पादनखेन्दव प्रवचनां बोधिन्दवस्थायिनः ये सर्वे जिनसिद्धसूर्यनुगतास्ते पाठकाः साधवः स्तुत्या योगिजनैश्च पञ्चगुरवः कुर्वन्तु ते मङ्गलम् सम्यक् दर्शनबोधवृत्तममलं रत्नत्रयं पावनं मुक्तिश्रीनगरादिनाथजिनपत्युक्तोपवर्गप्रदं धर्मसूक्तिसुधा च चैत्यमखिलं चैत्यालयं श्रयालयं प्रोक्तं च त्रिविधं चतुर्विधममी कुर्वन्तु ते मङ्गलम् नाभेयादिजिनादिपास्त्रिभुवन ख्याता चतुर्विंशति श्रीमन्तो भरतेश्वर प्रभृतयो ये चक्रिणो द्वादश ये विष्णुप्रतिविष्णुलाङ्गलधरा सप्तोत्तरा विंशति त्रैकाल्ये प्रथितास्त्रिषष्टिपुरुषाः कुर्वन्तु ते मङ्गलम् ये सर्वौषधरुद्धयसुतपसो वृद्धिङ्गता पञ्चये चाष्टाङ्गमहानिमित्तकुशला इष्टाविधाश्चारणां पञ्चज्ञानधरास्त्रयोऽपि बलिनो ये बुद्धिरुद्धीश्वरः सप्तैते सकलार्चिता गणभृतः कुर्वन्तु ते मङ्गलम् कुर्वन्तु मे मङ्गलम् कुर्वन्तु नो मङ्गलम्। 64 रुद्धिधारी मुनींमध्ये संभिन्न संश्रोत्र रुद्धिधारी जे मुनिराज आहेत त्यांचं वर्णन आपण बघितलं होतं. तर त्याच्या पुढे सांगतात कुठलं, जे 5 इंद्रिय आहेत तर त्या 5 इंद्रियांच्या विषयी जो विशेष क्षयक्षम असतो त्याच्याविषयी आता 5 रुद्धी आहेत त्यांचं कथन करतायत. काय म्हणले, 5 इंद्रियांचे विषय ग्रहण करण्याविषयी जे काय विशिष्ट क्षयक्षम प्राप्त झालेला असतो, विशेषता प्राप्त झालेली असती, तर त्याविषयीच्या 5 रुद्धी आहेत त्यांचं वर्णन करतायत. ते एकदम आपण बघू. मग त्याच्यामध्ये काय घेतलं, पहिल्यांदा दूरस्पर्शन रुद्धी म्हणजे काय सांगितलं, 5 इंद्रिय कुठली आहेत, स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुइंद्रिय आणि कर्णेंद्रिय. मग या 5 इंद्रियांचा सामान्य क्षयक्षम आपल्याला आपल्या ज्ञानाने ग्रहण होतो. म्हणजे मतिश्रुत ज्ञानाने जो काय अल्प क्षयक्षम आहे आपल्याजवळ आता, तर ज्याच्या त्याच्या क्षयक्षमानुसार त्याला त्या 5 इंद्रियांचे विषय ग्रहण होतात. मग एखादा मनुष्य उत्कृष्ट जर जाणेल 5 इंद्रियांच्या द्वारे, तर तो किती जाणू शकेल,
तर त्याच्यासाठी मर्यादा सांगितली. आणि मग कोण असा जीव आहे की जो 5 इंद्रियांच्या उत्कृष्ट विषयाला ग्रहण करतो, म्हणजे त्याचा तीव्र क्षयक्षम असतो 5 इंद्रियांच्या बाबतीमध्ये मनुष्यांमध्ये, तर असा तो असतो तो चक्रवर्ती फक्त. मग त्याच्यामध्ये सगळ्या वेगळ्या वेगळ्या प्रमाणामध्ये त्यांनी त्या विषयांना कसं ग्रहण करतो हे सांगितलं आहे. त्यात पहिल्यांदा एक काय विशेष सांगायचं होतं की मतिश्रुत ज्ञान आहे आत्ता आपल्याजवळ, तर त्या मतिज्ञानाचे हे सगळे भेद करून सांगतात. म्हणजे मतिज्ञानाच्या या वृद्धी आहेत. 5 इंद्रियांच्या विषयी जे काय विषय ग्रहण करणार तर त्याची विशेषता असणं हे झालं त्या 5 वृद्धी. मग त्यामध्ये त्यांनी त्या मतिज्ञानाचे 2 भेद करून सांगितलेत. एक सामान्य मतिज्ञान आणि एक दिव्य मतिज्ञान. आपण ते म्हणतो ना परमर्षी स्वस्तिमंगलमध्ये काय दिव्य मतिके बलग्रहण करते स्पर्शन घ्राणको काय दिव्यमतिके बलग्रहण करते स्पर्शन घ्राणको श्रवण आस्वादन करे अवलोकते करत्राणको. असं त्यांनी 5 इंद्रियांच्या विषयी जे दिव्य मतिज्ञानाने ग्रहण करतात तर त्यांचा क्षयक्षम श्रेष्ठ असतो हे सांगायला लागले. म्हणजे आता ते जे हे रुद्धिधारी मुनिराज वगैरे आहेत तर त्यांना सांगितलं दिव्य मतिज्ञान असतं. मनुष्यांना कितीही श्रेष्ठ ज्ञान असेल तरी पण त्याला सामान्य मतिज्ञानच म्हटलं जाणार. पण जे कोणी असे विशेष रुद्धिधारी वगैरे मुनिराज आहेत तर त्यांचं सांगितलं दिव्य मतिज्ञान म्हटलं जातं. कारण त्यांची शक्ती जास्त आहे. त्या मतिज्ञानाने ते ग्रहण करणारे ते विषय अधिक ग्रहण करतात, त्याचं सामर्थ्य जास्त आहे. इतर मनुष्यांच्या तुलनेमध्ये ते ज्ञान श्रेष्ठ म्हणून त्याला दिव्य असा शब्द वापरला. तर देव आणि नारकींना कसलं असतं, सम्यक दृष्टी असेल तर मती श्रुत आणि अवधी ज्ञान असतं, आणि जर मिथ्या दृष्टी असतील तर कुमती कुश्रुत आणि कुअवधी ज्ञान असतं. कुअवधी ज्ञानाचं कार्य काय असतं, विपरीतता असते ना ज्ञानामध्ये, कारण श्रद्धा विपरीत आहे त्यामुळं ज्ञानामध्ये तशी विपरीतता दिसून येते. काय विपरीत जाणतात, जसं कोणी नारकी आहे आणि त्याला अवधी ज्ञानाने कळलं पूर्वभवातलं काहीतरी, काय की ही माता आपल्या डोळ्यामध्ये ती ॲक्च्युली घालत होती काजळ, अंजन घालत होती डोळ्यामध्ये, पण त्याला आत्ता कुमती ज्ञानाचं कुअवधी ज्ञानाच्या द्वारे काहीच दिसलं की ती माझी डोळे फोडत होती आणि त्यामुळे ती समोर आली की तिच्याबद्दल वैर जागृत झालं. हे असतं कुज्ञानाचा प्रभाव असा असतो. म्हणजे आहे तसं वस्तूचं स्वरूप नाही जाणू शकत, तो विपरीततेने जाणतो. मग मतिश्रुत ज्ञानामध्ये पण तसंच आहे. जिथं विपरीतता आहे तिथं सगळं असं चुकीचं ग्रहण होणार. मग हेच करतोय ना, ह्याला आतापर्यंत मी म्हणतोय हे सगळं विपरीत ज्ञानच आहे आपलं. म्हणजे शरीराला मी म्हणतोय हे ज्ञान कुठलं झालं, मिथ्यात्व सहित असणारं मतिश्रुत ज्ञान म्हणजे विपरीतच आहे, त्यालाच कुमती कुश्रुत म्हटलं. त्यामुळं बाहेर कोणाला बघायला जाऊ नका कोण कुठलं काय विपरीत मान्यता करतो. हे मीच माझ्यामध्ये पडलेली ही विपरीत मान्यता पहिला अनादीपासून आहे, तर त्याची ओळख झाली तर त्याच्यापासून सुटण्याचा उपाय करणार, अन्यथा त्याच्यातच परत परत अडकत राहणार. म्हणून त्या मतिज्ञानाचे 2 भेद केले की दिव्य मतिज्ञान आणि सामान्य मतिज्ञान. कुठे आहे वही पेन, पंढरपूरला किधर आहे वही पेन है ना. तो दिव्य मतिज्ञान म्हणलं रुद्धिधारी मुनींना. मग का दिव्य म्हणलं त्याला, तर ते कारण सांगितलं की या दिव्य मतिज्ञानाची शक्ती संख्यात योजन अधिक असते. किती, थोडंसं नाही, थोडंसं एक विधभर लांब एक फुटभर लांब असं नाही, तर संख्यात योजनपर्यंत अधिक असते. योजनचं प्रमाण परवा सांगितलं होतं. म्हणजे परत एकदा सांगते, योजन म्हणजे काय सांगितलं होतं सांगा. 1 योजन म्हणजे ते परवा मी सांगितलं होतं ना,
आता त्याच्यात आणि ह्याच्यात थोडासा फरक आहे, कुठं कसा आधार आहे बघून समजून घ्या. एक योजन म्हणजे 4 कोस. मी परवा 8 कोस सांगितले होते वाटतं ना. 4 कोस पाहिजे. किती सांगितले होते? 2 कोस नाही, 4 कोस आहे. एक योजन म्हणजे 4 कोस. एक कोस म्हणजे 2 मील. 1 मील म्हणजे 1.6 किलोमीटर्स. लिखो. काय सांगितले? अवघड नाही आहे, माहीत नसतं म्हणून फक्त वेगळं वाटतंय. एक योजन म्हणजे 4 कोस असतं. एक कोस म्हणजे 2 मील आणि 1 मील म्हणजे 1.5 किलोमीटर किंवा 1.6 किलोमीटर्स एवढं सांगितलं. मग तसं काउंट करायला गेलं तर एक योजन म्हणजे किती झालं? बोला. 8 किलोमीटर. 4 कोस आहे ना, 4 कोसला 1.6 किलोमीटर्सनी करा. एक कोस म्हणजे 2 मील आहे आणि 1 मील म्हणजे 1.6 किलोमीटर्स आहे. मग एक योजन म्हणजे किती? गणिताचा क्लास चालू झालाय. कोण आहे सांगा मास्टर गणितमध्ये? आवाज येतोय ना माझा? 12 किलोमीटर. हां, 12.8 किलोमीटर. 12.8 किलोमीटर्स होणार. म्हणजे नियर अबाउट 12.5 किलोमीटर असं समजून घ्या. एक योजन म्हणजे 12.5 किलोमीटर असतं. म्हणूनच म्हटलं की जेव्हा महावीर भगवंतांचं समोशरण आलं होतं त्यावेळेस 12 किलोमीटरपर्यंत पसरलेलं ते समोशरण होतं. जेव्हा ते तुम्ही म्हणता दहीगावमध्ये आलं होतं ना, तर तिथून 12 किलोमीटर म्हणजे गेलं की नातेपुतेमध्ये. 10 किलोमीटर आहे ना तिथून. नातेपुते दहीगाव किती आहे? 10 किलोमीटर ऐकले मी. बरं, गेलं की म्हणजे नातेपुतेमध्ये आलंच की. दहीगावलाच आलं म्हणताय तुम्ही म्हणून सांगितलं आम्ही. नातेपुतेमध्ये पण आलं होतं समोशरण. मग असं सांगितलं 12.5 किलोमीटर आहे एक योजन म्हणजे. कशासाठी सांगायले मी? असे संख्यात योजनपर्यंत जाणण्याची शक्ती दिव्यमती ज्ञानामध्ये असते. जे कोणी रुद्धिधारी मुनिराज आहेत तर म्हणजे वर्णन वाचल्यावर तर चांगलं कळेल की आपल्याला एकेका इंद्रियाने ते कसं ग्रहण करू शकतात. फॉर एक्झाम्पल, घ्राणेंद्रियाने आपण काय ग्रहण करतोय? सुगंध किंवा दुर्गंध. किती लांबचं ग्रहण होईल हो तुम्हाला? लय 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 म्हणलं तरी सुद्धा 20-25 फूट. हां हां म्हटलं तुमचं किलोमीटर वाढलं का काय तुमची शक्ती नाकाची? म्हणजे आपल्या एक जाऊ देत, तुम्ही घरात बसलाय कुठं, बेडरूममध्ये बसलाय तर किचनमधलं वास वगैरे आपल्याला येतो, किंवा बाहेर लई तर कुठं असतील फुलं वगैरे तर त्याचा वास येतो, काहीतरी शेजारच्या घरातलं वगैरे वास येतो, समजा असं काहीतरी. एवढी शक्ती आपल्यात आहे. पण सांगितलं जे रुद्धिधारी मुनिराज आहेत तर त्यांच्या नाकाची शक्ती किती असते माहिती का तुम्हाला? 9 योजन मॅक्झिमम. सॉरी, हे रुद्धिधारी पण नाही, चक्रवर्तीची सांगितली फक्त. 9 योजन प्रमाण लांब. आता एक योजन म्हणजे किती? 12 किलोमीटर म्हटलं तर 9 योजन म्हणजे किती झाले? किती? 108 किलोमीटर पर्यंतचं गंध तो ग्रहण करू शकतो इथं बसून. म्हणजे अशी शक्ती चक्रवर्तीमध्ये असते. पण याच्या पुढं जे दिव्यमती ज्ञानी आहेत तर त्यांची शक्ती तर संख्यात योजन. म्हणजे इथं बसून पंढरपूरमध्ये, पंढरपूर पण लई जवळ झालं की, पण किती 45 किलोमीटर. 108 म्हणजे तर त्यापेक्षा पण लई पुढं गेलं. म्हणजे खूप दूरच्या परराष्ट्रातलं वगैरे सुद्धा त्यांना त्या विषयाला ते ग्रहण करू शकतील, एवढी त्यांच्या इंद्रियामध्ये शक्ती असते. असं मी सांगितलं होतं. मग ते सगळं वर्णन वाचताना कळेल आपल्याला. फक्त एक एक्झाम्पल म्हणून सांगितलं मी. तर स्पर्शनेंद्रिय, आता इथं जे सांगतायत ते काय? दूरस्पर्शन वृद्धी. 5 इंद्रियांच्या विषयी असणाऱ्या या 5 वृद्धी आहेत. कुठल्या? दूरस्पर्शन वृद्धी, दूर रसन श्रवण वृद्धी, दूर आस्वादन वृद्धी, दूर घ्राण वृद्धी आणि दूरदर्शित्व वृद्धी. सांगा 5. रसनाचं आस्वादन. दूर आस्वादन वृद्धी, दूर घ्राण वृद्धी, दूरदर्शित्व किंवा दूर अवलोकन वृद्धी
आणि दूर श्रवण वृत्ती. आस्वादन, स्वाद, स्वाद म्हणजेच रस. आस्वादन, आस्वाद घेतो म्हणतो ना आपण, त्या डिशचा आस्वाद घेतो म्हणतो आपण. आस्वादन, दूर आस्वादन म्हणा किंवा तेच नाव आहे त्याला, दुसरं नाव नाही आहे. दूर आस्वादन वृद्धी. तर इथं कसं घेतलंय, दूर स्पर्शन वृद्धी म्हणजे मनुष्य जर दुरून स्पर्श करू इच्छेल तर अधिक मॅक्झिमम काय म्हणायचं, जास्तीत जास्त 9 योजन दूरच्या पदार्थाला स्पर्श करेल. कोण? चक्रवर्तीच. त्याच्याच अपेक्षेने सगळं मॅक्झिमम वर्णन केलेलं आहे. हात लांब नाही करत हो, स्पर्शाचं ज्ञान करू शकतो. हात लांब करायला विक्रियावृत्ती लागणार हात लांब करून नाही. नाही, असं नाही आहे. म्हणूनच तर सांगायचं आहे, स्पर्श करणार नाही तिथे जाऊन, पण त्या स्पर्शाचं ज्ञान होण्याची शक्ती आहे. जसं म्हटलं ना, इथं बसून तुम्हाला आंबा, कैरी टेस्ट आलं का नाही सांगा, तोंडात घालावं लागलं का? हे झालं रस इंद्रियाचं ज्ञान आपलं. लिंबू म्हणलं की लगेच आंबट चव ग्रहण होते आपल्याला. मग तसं त्यांना सांगितलं की त्या विषयाला स्पर्श करून त्याचं ज्ञान करतील असं नाही, तर जाणण्याची शक्ती त्यांनी खुलासा घेतला व्यवस्थित, मी सांगते. तर 9 योजन दूरच्या पदार्थाचं ज्ञान करू शकतो स्पर्शनेंद्रियाच्या द्वारे. पण मुनिराज दिव्यमती ज्ञानाधिकांच्या बलाने संख्यात योजन दूरवर्ती पदार्थांचे स्पर्शन करतील अशी त्यांना वृद्धी असते. त्यालाच म्हणलं दूरस्पर्शन वृद्धी. म्हणजे आपल्या सामान्य मनुष्यांपेक्षा सुद्धा चक्रवर्तीची शक्ती जास्त, चक्रवर्तीपेक्षा सुद्धा या वृद्धिधारी मुनिराजांची आधी शक्ती जास्त असते. तर ह्याच्यामध्ये कोणाची सहाय्यता असते तर घेतलं त्याच्यामध्ये की स्पर्शनेंद्रियावरणाचा उत्कृष्ट क्षयोपशम, परत सांगितलं वीर्यांत्रय कर्माचा क्षयोपशम, परत सांगितलं मतिज्ञानावरणाचा क्षयोपशम उत्कृष्ट. कोणाकोणाचं निमित्त असतं हे ज्ञान होण्यासाठी? 3 काय सांगितले मी? स्पर्शनेंद्रियावरणाचा तीव्र क्षयोपशम, वीर्यांत्रय कर्माचा तीव्र क्षयोपशम आणि मतिज्ञानावरणाचा तीव्र क्षयोपशम. तर आणि एक घेतलं काय, अंगोपांग, त्या प्रकारचा अंगोपांग नामकर्माचा उदय. कारण आपल्याला हे जी रचना प्राप्त झाली आहे ती सगळी अंगोपांगाची रचना आहे ना, शरीर आणि अंगोपांग नामकर्माची. अंगोपांग नामकर्मच आहे ना, त्याचा उदय असतो आणि त्याच्या निमित्तात तशी प्राप्ती आपल्याला होते. नामकर्म हे अघाती कर्म आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये क्षयोपशम नसतो. त्याचा काय उदय, त्याचा जसा उदय आहे त्यानुसार आपल्याला त्याचं कार्य दिसून येत आहे. तर जे स्पर्शनेंद्रियाच्या उत्कृष्ट विषयरूप क्षेत्रापेक्षा बाहेर संख्यात योजन प्रमाण क्षेत्रामध्ये स्थित 8 प्रकारचे स्पर्श आहेत, त्या म्हणजे स्पर्शाचे विषय आहेत, त्यांना जे जाणतात ते सांगितलं दूर स्पर्शन वृद्धिधारी मुनिराज असतात. किती प्रकारचे स्पर्श आहेत? कुठल्या 8? मऊ कठोर, उष्ण गरम, पुढं हलका भारी आणि स्निग्ध आणि वृक्ष. बरोबर, स्निग्ध वृक्ष, शीत उष्ण, हलका भारी आणि मऊ कठोर असे 2-2 जोड्या मिळून एकूण 8 प्रकारचे स्पर्श आहेत. तर त्या 8ही प्रकारच्या स्पर्शांना त्याचं ज्ञान करण्याची, किती संख्यात योजन दूर असणाऱ्या त्या सगळ्या पदार्थांचं ज्ञान करण्याची शक्ती या वृद्धिधारी मुनिराजांच्या मतिज्ञानामध्ये असते. म्हणून त्याला म्हणलं दिव्य मतिज्ञान. तर जो चक्रवर्ती असतो त्यालाच दुसरं नाव काय? नरपती, नृपती म्हणतो ना आपण. नृपती कुठं आला शब्द? कसं झालं ते? एका जयमालेत आहे वाटतं.
नरपती म्हणाने तर नृपती, नृ म्हणजे सुद्धा मनुष्य. मग त्या मनुष्यांचा पती नरेंद्र म्हणतो, किंवा म्हणजे नरेंद्र म्हणजे सुद्धा चक्रवर्ती. मनुष्यांचा इंद्र तो चक्रवर्ती असतो. मग त्याला सांगितलं, सांगा बघू आता, 9 योजन म्हणजे किती किलोमीटर? कारण 12च्या पुढे आहे ना, अजून 12.8 किलोमीटर असल्यामुळे अजून जास्त आलं ना, त्यामुळे सांगितलं नियर अबाउट 112 किलोमीटर एवढ्या दूरच्या पदार्थांचं स्पर्शनाचं ज्ञान चक्रवर्तीला होऊ शकतं. आणि मग त्याच्या पुढं जावा रुद्धिधारी मुनींना. 112 किलोमीटरवर काय आहे इथून? सोलापूर 75 किलोमीटर आहे. त्याच्या पुढं काय हो? इथून नाही बाबा, इथून 30. इथून तुमचं किती आहे पंढरपूर? 110 सोलापूर. 110 सोलापूर आहे होय. मला माहिती तुम्हाला. इथून 30 किलोमीटर पंढरपूर. 75 आहे, सॉरी. सोलापूर पंढरपूर 75 आहे, त्यामुळं ते इथून 45 वाढवलं, बरोबर आहे. तर लय दिवस झालेत ना आता जाऊन सोलापूरला, त्यामुळं ज्ञानावरणाचं उदय यायला लागलंय. तर 110 किलोमीटर म्हणजे समजा की इथं बसून सोलापुरातल्या कुठल्या तरी पदार्थाचं ज्ञान होणं म्हणजे हे चक्रवर्तीची शक्ती झाली. आणि त्याच्या पुढच्या गोष्टीचं कुठलं तरी ज्ञान किती किलोमीटर होतं? काल तुम्ही गेला होता इथून, किती होतं लास्ट? जास्त असेल. जाऊन येऊन गोरागारा फेऱ्या मारत गेला का काय मध्ये मध्ये? म्हणजे इथं बसून तुम्हाला आता भोजमध्ये काय चाललंय त्याचं ज्ञान हे होणार ते दिव्यमती ज्ञानी रुद्धिधारी मुनिराजांना. मग असं स्पर्शनाविषयीचं सांगितलं फक्त पहिल्यांदा. जे 8 प्रकारचे स्पर्श ग्रहण करण्याची शक्ती त्या मुनिराजांच्या ज्ञानामध्ये आहे, तर ते किती दूरपर्यंतचं ग्रहण करणार ह्याच्यासाठी म्हणून त्यांनी एक मोजमाप दाखवलं. पण असे सांगितलं संख्यात योजन प्रमाण सुद्धा दूरचं ते ग्रहण करू शकतात. मग जे चक्रवर्तीचं आहे ते आपण ज्ञान ग्रेट म्हणतोय, त्याला जे ग्रहण होते ते 110 किलोमीटर 12 किलोमीटर काय असेल ते, तर त्याला आपण ग्रेट म्हणतोय. पण ते सुद्धा सामान्यमती ज्ञान आहे, म्हणजे त्याला विशेष नाही म्हणलं, कारण रुद्धिसंपन्न मुनिराजांचंच ज्ञान दिव्यमती ज्ञान म्हटलं जातं. बाकी अन्य सगळे सामान्य मनुष्यांचं सामान्यमती ज्ञानच म्हटलं जातं. तर काय करायचं असलं, मला रुद्धी कधी प्राप्त होईल, मग इथं बसून मी सगळ्या गोष्टींचं ज्ञान करू शकेन. म्हणून काय करायचं, बसून तपस्या करायची. मला सुद्धा दूरस्पर्शन रुद्धी प्राप्त हो. काय कशासाठी करायची तपस्या? म्हणजे अशा काय गोष्टीची प्राप्ती व्हावी म्हणून करायला गेला तर आहे त्या पण स्पर्शनाचं ज्ञान होत नाही. आपलं ज्ञान किती आहे सांगा? हाताला लागली गोष्ट तरी सुद्धा कळत नाही, आपल्या हातातच आहे ते. जसं त्या मुलाने हातामध्ये घेऊन बसलं होतं ते, त्याला जी पाहिजे होती ती वस्तू, आणि घरभर शोधतोय तर आता स्पर्श कळत नाही का हातामध्ये आहे ते, किंवा चष्मा डोक्यावरच लावलेला असतो तर स्पर्शनेंद्रिय काम करतंय का नाही तुमचं? म्हणजे आपलं स्पर्शन आपल्याजवळ असणाऱ्या पदार्थांना सुद्धा जाणत नाही आहे, एवढा तुझा क्षयक्षम मंद झालेला असतो कधी कधी. आणि मग हे तर किती दूरवरचं ग्रहण करतात, म्हणजे ज्ञानात आलेल्या विशुद्धीचं ते कार्य आहे. जेवढी ज्ञानाची स्वच्छता वाढणार आहे तेवढं असे दूरचे पदार्थ ग्रहण होतात. मग आता ह्याच्या पुढं जाऊन विचार करा, म्हणजे पहिल्यांदा सांगितलं आपलं सामान्यमती ज्ञान आहे ते फार फार तर 4 भिंतीच्या आतलं वगैरे, त्याच्या बाहेरचं सुद्धा आपण जाणू शकत नाही, एवढं ग्रहण करणार. पुढं जे चक्रवर्तीचं ज्ञान आहे ते 9 योजन प्रमाण दूरच्या पदार्थाचं स्पर्शनाचं ज्ञान करू शकतं. पुढं जे दिव्यमती ज्ञानी आहेत त्यांचं सांगितलं काय, ते संख्यात योजन दूरच्या पदार्थांच्या स्पर्शनाचं ज्ञान करू शकतात. आणि जे त्याच्या पुढं कोण येणार, झाले की रुद्धिधारी मुनिराज, त्याच्या पुढं कोण येणार? इधर ही है वो दिव्यमती ज्ञानी, अभी इधर कोण आहे? ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे?
केवली भगवान काय म्हणले? होय का? मला नाही ऐकू आलं. रुद्धिधारी मुनी असं म्हणलेलं ऐकू आलं. तर जे केवली भगवान आहे त्यांचं ज्ञान किती? त्याच्यापेक्षा सुद्धा आता म्हणून सांगितलं सगळ्या 3 लोकाला ग्रहण करण्याचं, 3 लोकाच्या सुद्धा बाहेरचं अलोकाचं सुद्धा, आणि इंद्रियाचंच नाही तर अतिंद्रियाच्या विषयाला सुद्धा ते ग्रहण करतात. असे ते रुद्धिधारी म्हणजे महारुद्धी संपन्न असे केवली भगवान आहेत. मग केवली भगवान तर 3 लोकांना जाणतात, पण सिद्ध भगवान जाणत नाही का? सगळेच जाणतात. केवलीमध्ये येणार नाहीत का? सिद्ध कोण आहेत? आहेच नाही. अयोग केवली जाणणार की ते पण जाण्याचं प्रयोजनच राहिलं नाही. पराला तर जाणतात ना, तसं केवली भगवान सुद्धा त्यांनी निश्चयाने स्वतःला जाणलं. तसंच आहे की. म्हणजे म्हणूनच म्हटलं ना, ज्ञानाची जेवढी स्वच्छता प्रगट होत गेली, ते विषय नको म्हटलं तरी ज्ञानात येतात. जाण्याचं प्रयोजनच नाही त्यांना किंवा जाणण्याकडे लक्ष नाही आहे. फक्त ते जसं आरसा पदार्थांना जाणतो का नाही, प्रकाशित करतो म्हणता तुम्ही, त्या आरशाला कळत आहे का नाही त्याच्यामध्ये आलेत हे पदार्थ? नाही, त्याचं काय कार्यच नाही आहे ना. कोणी समोर कसलेही चांगला पदार्थ येऊ दे, वाईट पदार्थ येऊ दे, हसू दे, रडू दे, तरी सुद्धा आरसा काय करतोय? बस असं आहे तुझं रूप एवढं दाखवतोय. मग तसं ज्ञान काय करतंय? जेवढी स्वच्छता वाढत जाईल तेवढं तटस्थ राहतं. त्यामुळं सगळे मग पदार्थ येऊन झळकू लागतात. आपली चूक काय होती की आपण एखाद्या पदार्थाला जाणलं ज्ञानामध्ये, जसं स्पर्शनाचा विषय चाललाय आता, म्हणून एखाद्या स्पर्शाला जाणलं, जसं की उष्ण स्पर्श आहे. मग काल सांगितलं ना ते ह्याच्यामध्ये की उन्हाळा खूप आहे तर किती त्रास, किती आपण आकुलता त्याच्याविषयी. गरम आहे का नाही तुमची खोली उन्हाळ्यामुळं? मग काय करतो आपण तिथं? AC लावून बसलोय, AC लावलोय. म्हणजे आकुलता किती करतोय, किती गरमी, किती त्रास आहे, मला किती वेदना व्हायला लागलेत. मग तिथं आम्हानी परवा एकच वाक्य सांगितले, म्हटले रात्री झोपताना फॅन लावता तुम्ही कशासाठी? गरमी खूप आहे. लावता का नाही मंगल काकी? लावता ना. मग आम्हा म्हणले तुम्ही साधना करताय ना. आम्हाला म्हणले बरं का असं की तुम्ही ब्रह्मचारी आहेत तर मुनित्वाची साधना करायची कुठं? फॅन लावून झोपायचं म्हटल्यावर मुनी झाल्यावर कसं करणार हो? त्यागी झाल्यावर तेव्हा आपण करतो म्हटल्यावर होणार नाही आहे. मग इथं आहे तर ती साधना रूपाने करा ना. तेवढं आता आम्ही बघतो आमच्या समोर आता त्यांनी दिवस रात्र उन्हाळ्यात ते पण आहेत आणि आम्ही पण आहेत. आम्ही किती हाय हाय करतोय पण त्यांची परिणती बस आहे, जाणतोय एवढंच आहे ना. त्रास शरीराला त्यांच्या पण, आपलं पण आणि त्यांचं पण औदारिक शरीर आहे. त्यामुळं जसं त्याचं परिणमन व्हायचं ते होणार आहे. फक्त आपण काय करतोय? ज्ञानामध्ये आकुलता करतोय की हा स्पर्श वाईट आहे, नको आहे, मला त्याच्या निमित्तात त्रास आहे. हे सगळे विकल्प आपल्या ज्ञानात असतात. पण त्यागीच्या ज्ञानामध्ये एवढंच नसतं. फक्त ते जाणतायत की उष्ण स्पर्श आहे, उष्णता वाढलेली आहे, बस त्याच्यामुळं मला त्रास आहे. हे पुढचं तुम्ही जाणायला जाताना म्हणून केवलींपेक्षा जास्त ज्ञानी आहेत. म्हणजे त्या केवलींपेक्षा जास्त सुखी म्हणायचं का दुःखी म्हणायचं? मग म्हणून केवली सुखी आहेत, कारण ते जसं आहे तसं जाणतात, त्याच्या पुढं जात नाहीत. आपण तेवढं जाणून अजून पुढं जाऊन विकल्प करतो म्हणून जास्त हैराण होतो. मग त्यासाठी काय सांगितलं की ज्ञानाचा वापर आपण कसं करतो त्याच्या अनुसार आपली विशुद्धी वाढणार आहे. मग त्यांनी म्हणून अनेक ठिकाणी असं उपाय सांगतात की ज्ञान दान करा. आपल्याकडे जे ज्ञान आहे ते इतरांना द्या. आपल्याला समजले शुद्धोपयोग काय आहे, आपल्या आत्म्याला जाणण्याची कला काय आहे हे आपल्याला साक्षात कळालं आहे महाराजींकडून, माताजींकडून वगैरे. मग ही कला मला कळली आहे तर ती इतरांना पण कळावी, तसा मोक्ष मार्ग मिळावा. हेच काय म्हणायचं, हे किती शेअर करतो आपण एकमेकांमध्ये. एवढंच म्हणून तर म्हटलं ना, जयश्री काकी आशीर्वाद काय देतात? जाणणारा आहे, माहिती आहे का तुम्हाला, असा आशीर्वाद देतात जयश्री काकी. तर आपण काय देतो? काय देतो आशीर्वाद? पाय पडल्यावर पोराने विचारायला पाहिजे, तुम्हाला कसं विचारायचं? हां, काय काय आशीर्वाद येतो तुमच्याकडं? क्वालिटी ऑफ आशीर्वाद बघू दे मला. वेगळ्या वेगळ्या टाईपचे आशीर्वाद देतात तुम्ही लोक. संसाराच्या वृद्धीचे आशीर्वाद आहेत तुमच्याकडे सगळे.
पण सम्यक दर्शनाची तुला प्राप्ती होऊ दे, तुला शुद्ध आत्म्याचं ज्ञान होऊ दे, मी जाणणार आहे अशी अनुभूती होऊ दे, असं किती आशीर्वाद देत आहे. ज्याला ती कला कळाली, ज्याला तो अनुभव आला ना, तसं त्याच्या वचनामध्ये पण तसे उपदेश असतात. त्यामुळं असं प्रेरणा द्या इतरांना, जेणेकरून की असं काय तुम्ही आशीर्वाद दिला तर लगेच मोक्षाला जाणार नाही आहे कोणी, आणि गेलं तर लय महान तुमच्या आशीर्वादात शक्ती म्हणायचं तुमच्या आशीर्वादाने आम्ही मोक्षाला गेलो म्हणून. तर तिथं त्यालासुद्धा धर्ममार्गात जोडता यावं म्हणून आपण हे सांगतोय, जेणेकरून की शरीराकडून, त्या संसाराच्या भोगाकडून, सामग्रीपासून जरासं अलिप्तता व्हावी ना, समजावं काहीतरी आहे वेगळं स्वरूप आपलं, ह्याच्यासाठी म्हणून. तर एक मनुष्य होता, काय सेठजी होते एक, आणि खूप धनाढ्य, खूप मोठे वेल सेटल्ड बिझनेसमॅन होते. त्यांचं मोठे मोठे फॅक्टरी, दुकानं वगैरे, खूप चांगलं रेप्युटेशन होतं त्यांचं, आणि चांगलं मार्केटमध्ये प्लेस होती त्यांची एक. तर परिवार पण असं संपन्न, जसं पाहिजे तसं सगळं अनुकूलता होती. आणि एक दिवस काय झालं की ते फॅक्टरीमधून आले घरी, आणि घरी आल्यावर सगळे घरातले लोक बसून हॉलमध्ये काहीतरी विधान पूजन असं करत होते. आणि सेठजी होते ते जरासं देवापासून दूर राहणारे होते, म्हणजे थोडक्यात नास्तिक होते. आणि त्यांना फार असं काय पटत नव्हतं, देव येतोन करतोन किंवा काय त्याचं काय विशेषता असती वगैरे असं. आणि त्यामुळं चाललं होतं सगळ्यांचं म्हणल्यावर ते काय जाऊन आपलं रूममध्ये बसले, आणि नोकराला बोलवलं आणि सांगितलं मला कॉफी करून आण, मी दमलोय खूप आणि कॉफी करून आण म्हणून. मग ठीक आहे म्हणला नोकर, आणि बाहेर गेला करायला. तर यांना त्रास व्हायला लागला, काहीतरी छातीत दुखायला लागलं. म्हटल्यावर त्यांनी लगेच परत नोकराला हाक मारली आणि सांगितलं मला खूप अस्वस्थ वाटतंय आणि मला त्रास होतोय, तू कॉफी नंतर कर, पहिल्यांदा डॉक्टरांना बोलव, मला खूप बेचैनी व्हायला लागली आहे. आणि मग ठीक आहे म्हणलं, आणि त्या नोकरांनी डॉक्टरांना बोलवलं. मग डॉक्टर, मोठे मोठे डॉक्टर आले, तर एवढा मोठा त्याचं काय म्हणायचं एक स्टेज आहे म्हटल्यावर कोण बोलवल तेव्हा तसे त्याचे डॉक्टर्स घरी आले. त्यांनी सगळं चेकअप केलं, औषधं दिली, आणि सगळ्यांनी सांगितलं सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, तुम्हाला काय झालं नाही आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मग त्यांनी औषधं दिली, सगळं सांगितलं उपाय वगैरे, तरी पण त्याची अस्वस्थता जाईना सेठजींची. आणि मग तो म्हणतोय की सेठजी तुम्ही काय पण म्हणा, पण तरीसुद्धा मला काय शांती वाटे ना, किंवा काय तुम्ही जे औषधं दिलेत किंवा ते त्यांनी सांगितलं डॉक्टरांनी आज एक दिवस तुम्हाला काहीतरी होईल असं त्रास, पण जर असं वेळ गेला की बरं होईल, तुम्हाला रात्री झोप नाही आली तर हे सिरेटिव्ह घ्या तुम्हाला पाहिजे तर. मग त्यांनी ते रात्र झाली, झोपताना ते औषधंसुद्धा घेतली झोपेची, तरीसुद्धा त्याला झोप येईना, आणि अशी त्याची जरा बेचैनी वाढली होती शरीरामध्ये. मग त्याला वाटलं घरात कोंदट आहे म्हणून नको वाटत असेल, मग तो गेला बाहेर लॉनमध्ये वगैरे, तिथं बसून तिथं झोप लागेल, तिथं जरा बरं वाटेल. तिथं गेले तरीसुद्धा तो अस्वस्थच होता. म्हटलं आपण इथूनसुद्धा बाहेर जाऊ, आणि तो घराच्या बाहेर, गेटच्या बाहेर रस्त्यावर गेला. अव्वा काय झालं नाही तर रस्त्यावरनं असंच डोक्यात विचार त्याच्या, आता झोपीना म्हणल्यावर इतर काहीतरी विषय डोक्यात भरत जायला लागले. मग घरातलं, मुलांचं, दुकानाचं, कुठलं तरी व्यापातलं सगळे विचार एकानंतर एक त्याला डोक्यामध्ये त्रास द्यायला लागले. मग असंच तो चालत चालत, त्याला माहीत पण नाही आपण कुठंपर्यंत चाललो आहे, आणि तो खूप दूर गेला घरापासून. आणि मग दमला म्हणल्यावर एका चबुतऱ्यावर, असं काय म्हणे चौकामध्ये एका ठिकाणी कट्टा होता, तिथं तो चप्पल सोडली आणि वर पाय करून बसला मांडी घालून. आणि असं त्याच्या डोक्यात ते विचार थांबेच ना, झोप नाही म्हणल्यावर घड्याळ काढून बघितलं होतं तर रात्रीचे 2 वाजले होते. आणि मग तिथं जाऊन त्या रस्त्यावर आपलं बसलाय चौकामध्ये, कोण नाही, रस्ता सुनसान एकदम. आणि मग काय झालं, त्याच्या अशा डोक्यात विचार चालू असताना तेवढ्यात एक कुत्रं आलं, आणि ते त्याचं एक चप्पल घेऊन पळून गेलं. मग आता ह्याचं लक्ष सगळीकडनं डायव्हर्ट झालं आणि याच्याकडं आलं, कुठं, कुत्र्याकडं, चप्पलकडं. हो, माझी चप्पल गेली ना, ते दुसरी चप्पल घेऊन त्या कुत्र्याच्या मागं पळाला ते सेठजी. आणि मग ते पळत पळत एका असं जवळ असणाऱ्या गल्लीमध्ये घुसलं ते कुत्रा, जिथं की छोटी घरं होती आणि खूप वस्ती होती असं. आणि ते पिछा करत करत, ते ओरडत, त्याला हाक मारत असं वगैरे तिथंपर्यंत आले. म्हणलं ते कुत्रं घाबरलं आणि चप्पल टाकून निघून गेलं.
मग चप्पल मिळाली म्हटल्यावर बास की खुश झाला. ते घातली दोन्ही चप्पल. आता तोपर्यंत डोक्यात विचार काहीच नाही, फक्त त्याच्याकडंच लक्ष गेलं ना, त्यामुळं अस्वस्थता संपली. मग आता ते कुठंतरी जोडायला पाहिजे ना ज्ञानाला. मग त्याला कळलं की ह्या विषयात आपण एक गुंतवलंय तर इतर विषय नाही आले म्हणून अस्वस्थता संपली. आणि आता ते चप्पल घेऊन तो पायात घातला आणि निघाला. तर ती घरं जवळजवळ होती ना, तर जवळपास त्याच्यामध्ये या दरम्यान सगळ्यात पहाटेचे 4 वाजले होते. आणि मग जात असताना तिथे एका घरातून त्याला एका स्त्रीच्या रडण्याचा आवाज आला. खूप जोरजोरात ती रडत होती. मग त्याला विचारायला 1 मिनटं की कोण आहे आणि का रडते, आपण बघावं का जाऊन. परत लक्षात आलं की पहाटेचे 4 वाजलेत, असं काय दिवस उजाडला नाही आहे, कोणाच्या घरात जाणं बरोबर नाही, गपचूप आपलं चप्पल घेऊन घरी जाऊ आपण. म्हणून ते 4 पावलं निघाला तर परत तिचा आवाज जोरजोरात यायला लागला. आता त्याला राहावे ना, म्हणला एक ह्युमॅनिटी असते की आपण जाऊन बघायला पाहिजे. आणि तो गेला आणि त्यांनी दारावर नॉक केला आणि म्हणला की गैरसमज करून घेऊ नका, मला तुमच्या रडण्याचा आवाज आला म्हणून मला विचारावं वाटतं, मी इथूनच चाललो होतो. तर तुम्हाला काय झालं, काय त्रास आहे का, मी तुमची काय मदत करू शकतो का. मग ती म्हणाली की ही माझी मुलगी 7 वर्षाची आहे, तिथं जमिनीवर झोपवलं होतं तिला आणि सांगितलं ती खूप मोठ्या आजाराने पीडित आहे आणि तिला ट्रीटमेंटची खूप गरज आहे, पण डॉक्टरांनी एवढं मोठं बिल सांगितलं आहे, तेवढं माझ्याकडे पैसा नाही आहे. मग त्यांनी म्हटलं मग रडल्यावर काय तुला सोल्युशन मिळणार आहे का याच्यातनं, रडत का बसली आहेस, जा म्हणली पैसे घेऊन ये म्हणला तो सेठजी. मग ती म्हणाली की मी अनेकांना विचारलं पण मला कोणी मदत करायला तयार नाही, इवन डॉक्टरसुद्धा मला मदत करेनात की तुमचं पैसे माफ करतो वगैरे, मी कुठून पैसा आणू म्हणली इतका. मग त्यांनी म्हणलं तू कुठं काम करती, त्यांना जाऊन माग. ती म्हणली मी धुणं भांडे करते जाऊन इतरांच्या घरी आणि मग ते किती पैसा देणार आहेत मला असं. त्यांना पण मी विचारलं पण मला पाहिजे तेवढा पैसा कोणाकडून मिळेना. मग ती म्हणती की तो परत म्हणतो की तू रडून काय सोल्युशन निघणार आहे का सांग मला. मग ती म्हणती कालच माझ्या घरावरून एक साधू बाबा चालले होते आणि त्यांनी मला सांगितलं, माझ्या मुलीचं हे सगळं केस कळल्यावर त्यांनी सांगितलं की उद्या पहाटे 4 वाजता तू देवाचं नामस्मरण कर आणि रड आणि बघ म्हणले तुला तुझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळणार आहे. आणि मग मात्र त्याला शॉक झाला, म्हणलं हे नक्की काय विचार करायला लागले, नक्की काय सांगितलं ह्यांनी आणि असं कसं काय. आणि मग आता त्याच्या डोक्यात क्लिक झालं की आपण करू शकतो ना, कोण पण असू देत. आणि मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं लगेच तिथं सगळं तिला काय म्हणायचं पर्वणी मिळाल्यासारखं, ते काय दारात तिच्या देव येऊन उभारल्यासारखं. त्यांनी सांगितलं तुझ्या मुलीचं जे काय खर्च असेल ते सगळं मी करतो, तू आजपासून इथं राहू नको, माझ्या कुठल्याही फॅक्टरीमध्ये तुला काय पाहिजे ते काम कर, तुझ्या राहायची सुद्धा सोय मी करून देतो. हे कशामुळं झालं हे, त्यांनी इथं तो विचार केला की असं एखादं म्हणजे खटकत होतं डोक्यामध्ये त्याच्या, असं कोणी खरं असू शकतं का की कोणी साधू बाबा आहे आणि त्याला हे सगळं कळते, मी कसं काय त्या देवाच्या रूपामध्ये तिच्या दारात गेलो. मला म्हणजे काय चान्स होतं का सांगा ना त्या झोपडपट्टीत जाऊन ते भेटायला आणि तिला अशी मदत द्यायला. संबंधच नव्हता काय त्या सेठजींचा, चप्पल तिथं गेली कसं काय, त्यांनी तिला भेटला कसं काय, हे योग मिळायचा कसं होता. आणि मग आता विश्वास बदलला. देवावर विश्वास नव्हता ना आतापर्यंत, म्हणजे आता परिवर्तन होण्याची वेळ आली होती, काल लब्धी आली आणि मग आता त्याला पटायला लागलं की खरंच काहीतरी देव असं वस्तू असते आणि त्याच्यावर विश्वास ठेवून साधना करणारे असे साधू असतात आणि मग त्या साधूंची अशी उक्ती खरी होत असते आणि म्हणून मी तिथं जाऊन पोचलोय. मग ट्रीटमेंट झाली का मुलीची. म्हणजे गोष्ट एवढ्यासाठी होती की म्हणजे त्यांनी त्यातनं 3 गोष्टी घटवल्या बरं का. पहिलं सांगितलं भरोसा ठेवा तर चमत्कार घडणारच. चमत्कार झाला का नाही, कसा झाला, म्हणजे तिने त्या साधूबाबाच्या वचनावर विश्वास ठेवला म्हणून रडली, भगवंतांचं नामस्मरण करते सारखं ओरडून वगैरे, असं तिच्या विश्वासाचं फळ तिला चमत्कार दिसला की दारात येऊन उभारला, स्वतःहून पैसे देणारा माणूस भेटला, तिला कोणाच्या दारी जाऊन मागावं लागलं नाही. पहिलं सांगितलं काय,
भरोसा ठेवा तर चमत्कार आपोआप घडणार. दुसरं सांगितलं, तुम्ही मदत करा तर तुम्हाला मदत मिळणार आहे. त्यांनी कोणाची मदत केली? सेठजींनी स्वतःचीच मदत केली, कारण स्वतःला त्यांच्या अस्वस्थतेतनं बाहेर पडायचा मार्ग मिळाला त्याच्यातून. म्हणजे त्यांनी तिची मदत केली असं तुम्हाला दिसतंय, पण वास्तविक त्यांनी स्वतःचीच मदत केली. म्हणून मदत करा तर मदत मिळेल. आणि तिसरं सांगितलं, ज्ञानाचा योग्य वापर करा तर धनप्राप्तीचा योग येतोच. काय काय सांगा? 3 चांगले वाक्य तर लिहून घ्यावेत. आपण आता लिहा म्हणून पण सांगायचोय मी. सांगा 3 वाक्य काय? भरोसा करा, विश्वास ठेवा. आणि तर बघ, भरोसा करा तर चमत्कार घडतोच. दुसरं, आणि दुसऱ्याला मदत करा. हां, मदत करा तर मदत मिळेल. तिसरं, ज्ञानाचं काय? ज्ञानाचे सदुपयोग केले तर आपल्याला काय होतं? ज्ञानाचा योग्य वापर करा तर धनप्राप्तीचा योग येतोच. म्हणजे तिने ज्ञानाचा वापर केला, तिने विश्वास ठेवला आणि त्यांनी जसं सांगितलं साधूनी तसं आचरण केलं, त्याचं फळस्वरूप तिला असं त्या सेठजींचा संयोग झाला आणि तिचं कष्ट दूर झालं आणि यांचं पण कष्ट दूर झालं. कोणामुळं कोणाचं नाही, आपलं स्वतंत्रच, पण असा पण योग कधीतरी होऊ शकतो. म्हणून ज्ञानाच्या विशुद्धीवर आणि अशुद्धीवर आपला संसार आणि मुक्ती आहे. बाहेर दुसऱ्या कुठल्याही सामग्रीवर किंवा संयोगावर आपली मुक्ती किंवा आपलं संसार अवलंबून नाही. म्हणून आपण काय करा? पुरुषार्थ एवढाच करा की जाणणारा ज्ञानमय निर्मळ स्वभावी जीव आहे. तर याच्या निमित्तामध्ये क्षयोपशम नियमाने वृद्धिंगत होतोच. ओम. जाणा. स्वतःच्या निर्मळ विशुद्ध ज्ञान स्वभावाला जाणा. हा मी आत्मा परद्रव्य परपरिग्रहाने रहितच आहे. या परिग्रहाचे विकल्प माझ्यामध्ये नाहीतच. निर्विकल्प स्वरूप पहा. निसंसार रूप पहा. जसे केवली तसाच मी जाणा. केवल ज्ञान स्वरूपोऽहम् अज्ञानरहितोऽहम्. ओम. विसर्जन. नमो हरिहंता.